नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण नेरे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटक व गड्ड पदभरतीबाबत महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य पदभरतीबाबत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। एक नवीन महत्त्वाचं मित्रांनो पत्र आलेलं आहे किंवा मित्रांनो एक वेळापत्र आलेलं आहे। घटक व गड्ड पदभरती कागदपत्र पडताळणीचं मित्रांनो हे टाइम टेबल आलेलं आहे, वेळापत्र आलेलं आहे। विषय तुम्ही बघितला तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय। सर्व माहिती बघण्याअगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो ऑथेंटिक अपडेट मिळत असते आरोग्य पदभरतीबाबत। तर बघा मित्रांनो, हे जे पत्र हे सर्वांना पाठवलेलं आहे बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतो सर्वांना मित्रांनो या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे। आता मित्रांनो विषय तुम्ही बघितला घटक व गड्ड पदभरती कागदपत्र पडताळणीबाबत मित्रांनो हे पत्र आहे। आता बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आरोग्य सेवेतील घटक व गड्ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा या मित्रांनो दिनांक 31/11/2023 ते 7/12/2023 व दिनांक 12/12/2023 रोजी घेण्यात आली होती। शासनाचे संदर्भाधीन शासन निर्णयान्वये घटक व गड्ड संवर्गाच्या भरती प्रक्रिये राबवण्यासाठी राज्यस्तरीय विभाग व जिल्हास्तरीय निवड मंडळाची स्थापना करण्यात आली आहे आणि मित्रांनो TCS यांच्याकडून खालील पदाची गुणवत्ता यादी व निवड यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सदरील अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी गुणवत्ता याद्या दिनांक 2/2/2024 रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, तुम्ही त्या बघितले असेल। ठीक आहे, तर जवळजवळ मित्रांनो ह्या जे काही 10 तुम्हाला संवर्ग पाहायला मिळतो यांची देखील निवड यादी आणि प्रतीक्षा देखील आलेली आहे। आता मित्रांनो बघा पुढे काय सांगितलेलं आहे, आता मित्रांनो काही पदांचे निकाल या ठिकाणी आले नाही विद्यार्थ्यांना, तोही प्रश्न आहे, त्याचे उत्तर सर्वांनी लक्षपूर्वक बघा। तुमचे जे काही मित्रांनो काही पदांचे निकाल बाकी आहे ते निकाल मित्रांनो कधी जाहीर होणार आहे, तर मित्रांनो पुढील 8 दिवसामध्ये, लक्षात घ्या पुढील 8 दिवसामध्ये मित्रांनो तुमचे निकाल जाहीर होणार आहे। म्हणजेच उद्यापासून तुमचे निकाल या ठिकाणी लागायला सुरुवात होतील। उद्यापासून मित्रांनो पुढील 8 दिवसामध्ये तुमचा निकाल कधी जाहीर होतील, सर्व पदांचे निकाल मित्रांनो हळूहळू करून या ठिकाणी लागणार आहे, म्हणून तुम्ही उद्यापासून देखील सर्व निकाल चेक करू शकता। आजही मित्रांनो काही पदांचे निकाल लागले तर चांगलं असणार आहे, पण जर नाही लागले तर उद्यापासून तुमचे सर्व या ठिकाणी निकाल हळूहळू करून लागायला सुरुवात होईल। म्हणून निकालावर तुम्ही काळजी करू नका, तुमचे निकाल येत्या 8 दिवसामध्ये जाहीर होणार आहेत। पुढे बघा, निवड मंडळामार्फत निवड यादीत स्थान मिळवलेल्या उमेदवार नियुक्तीसाठी पात्र आहे किंवा नाही यासंबंधी कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवारांना गुणानुक्रमे नियुक्ती आदेश द्यायचे आहे। निवड यादीतील उमेदवारांचे खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाद्वारे कागदपत्राची पडताळणी प्रक्रिया पार पाडायची आहे। आता मित्रांनो, समुपदेशनाद्वारे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। कशा प्रकारे, तर बघा ह्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे। कंपनीद्वारे उपसंचालक यांना गुणवत्ता यादी व निवड यादी उपलब्ध करून देणे, कधी मित्रांनो 2/2/2024 आलेले आहे। नंतर दुसरं पॉईंट आहे, गुणवत्ता व निवड यादीनुसार उपसंचालक स्तरावर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी पत्र देणे तसेच ईमेल फोन करणे। म्हणजे मित्रांनो जे विद्यार्थी निवड यादीनुसार असतील त्यांना मित्रांनो फोन आणि या ठिकाणी ईमेल किंवा पत्र देखील देऊन कळवले जाईल। पुढे बघा, समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळणी फेरीचे आयोजन संवर्गनिहाय मित्रांनो कधी होणार आहे, 8/2/2024 रोजी। नंतर बघा, समुपदेशनाद्वारे सर्व कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करणे, म्हणजे ज्या दिवशी तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच दिवशी तुम्हाला नियुक्ती आदेश मिळणार आहे। म्हणजेच त्याच दिवशी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, तुम्ही त्या ठिकाणी जर सक्सेसफुली पात्र झालात तर तुम्हाला नियुक्ती आदेश त्याच ठिकाणी मिळणार आहे। म्हणून सर्व तुम्ही प्लॅनिंग करून जा, सर्व डॉक्युमेंट घेऊन जा। तुमचा मित्रांनो तो दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण त्याच दिवशी तुम्हाला नियुक्ती आदेशसुद्धा मिळणार आहे। म्हणून एकही डॉक्युमेंट घरी सोडून जायचं नाही आहे, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो ही वेळापत्र आलं आहे। जवळजवळ तुम्ही बघितलं 10-20 पानांची मित्रांनो ही PDF आहे। कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे, समुपदेशन कसं होणार आहे, सर्व या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली आहे। ही PDF तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या, संपूर्ण माहिती वाचून घ्या। कशा प्रकारे मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि तुमची जे काही रिझल्ट आहे बाकी पदांचे तेही मित्रांनो येत्या 8 दिवसामध्ये जाहीर होणार आहे। हे तुम्हाला PDF हवं असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF मिळून जाईल। व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।